या महाराष्ट्रामध्ये 2019च्या इलेक्शननंतरचं म्हणजे तीच विधानसभेचीच इलेक्शन होती. त्याच्यानंतर संपूर्ण तो जो काळ, मग तो कोविड काळ संपून थोडंसं डोकं वर करतोय तोपर्यंत अलीबाबा आणि 40 चोर हे जे काही सत्तांतर घडलं आणि त्याच्यानंतर त्या सत्तांतरानंतर त्या पद्धतीने पायघड्या एकमेकांच्या घरी, कोण कोणाच्या घरी, कोण कोणाच्या घरी, म्हणजे भाजपवाल्यांचा ज्यांचा दुरान्वय पण संबंध नाहीत ते पण मनसेच्या घरी, मनसेचा दुरान्वय संबंध नाहीत ते त्यांच्या घरी, ते असंच सगळं छान छान चाललेलं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न होता. मूळ ज्याला म्हणतो ना मूळ स्वरूप ते आत्ता बाहेर आलं. राज ठाकरेंना असं वाटलं होतं मी इतक्या पायघड्या घातलेत सगळ्यांना आणि त्यांनी माझ्याकडे घातलेत. म्हणजे मला आठवतं आहे काही मंत्री महोदय बजेटचं काय करावं असं घरी जाऊन बसलेले लोक शिंदे आणि भाजपाच्या युतीतले इतक्या पायघड्या राज ठाकरेंसाठी घातल्या. आणि मग राज ठाकरे ॲज युज्युअल जी बदलायची भूमिका ती बदलतातच. गेल्या वेळेला आम्ही मोदींना सपोर्ट दिला, त्यांना का दिला त्याचीही उत्तरं दिलं, तर त्यांनी ती आता उत्तरं दिली. मी आता मोदींना बिनशर्ट पाठिंबा का देतो, बिनशर्ट द्या ना आता इनशर्ट द्या, त्याच्याशी आम्हाला काय देणं घेणं नाही. पण आत्ता जो प्रकार चालला आहे की जो उद्धवजींची बॅग तपासणे, खरं म्हणजे या देशात समान नागरिक कायदा असायलाच हवा आणि जरी नसला तरी जे VIP याच्यावरनं खास स्वतःचं विमान घेऊन तर त्या प्रत्येकाचं व्हायला पाहिजे. कारण निवडणूक पूर्वी अशा 10 बॅगा 15 बॅगा उतरवलेल्या त्या बघितलेल्या, पण त्या बॅगांचं नंतर काय झालं पब्लिकला माहिती नाही. मग त्याचं काय झालं जर माहिती नाही तर उद्धवजींचं तेच म्हणणं आहे, माझी बॅग तपासताय तर त्यांच्याही बॅगा तपासा. तिथल्या लोकांचं म्हणणं आहे बघा, जे हॅलिपॅड आहे तिथे का सगळेच नाही, लांबून लांबून पण लोक असतात, तिथे कोणाचीही बॅग तपासली जात नाही. फक्त उद्धवजी पक्षप्रमुख आहेत, त्यांना कमीपणा आणायचाच आहे. यांना त्यांनी करून बघितलं पण ते काय होताना दिसत नाही. अशा प्रकारे त्यांचा अपमान करा. अर्थात उद्धवजींनी पण तेवढ्याच खिलाडी वृत्तीने त्यांना सांगितलं ना, तुम्ही पाणी घ्या, माझ्या बॅगेतलं सगळं तपासा, हरकत नाही, अगदी तुम्हाला डाऊट असेल तर पॉटही तपासा, कारण काय सांगता येत नाही. हिरे माणके आता निवडणुकीमध्ये सोन्याच्या बांगड्यांपासून पकडलं गेलं आहे, त्यामुळे कुठेही हिरे माणके असू शकतात. तर तुम्हाला डाऊट असेल तर त्याच्यातही शोधा. पण ज्युरीताई, प्रश्न असा उपस्थित होतो आहे की याच्या गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला तुमच्याच पक्षाच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमधनं ज्या बॅगा दिसत होत्या त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. दुसऱ्यांचं ते कार्ट आणि आपला तो बाब्या हे अजिबात नाही, ते उपस्थित केले गेले पण त्याच्यावरती काहीच आलं नाही. गव्हर्नमेंटकडनं पण नाही आले आणि कोणालाच कळलं ना. तुम्हाला कळलेलं आहे का मीडियाला त्या बॅगा कसल्या होत्या, काय होत्या? लोकांचा तिथल्या जनतेचं म्हणणं आहे पैशानी भरलेल्या बॅगा होत्या. आणि आपण एका प्रवासाला जातो तर 1 किंवा 2 बॅगा असू शकतात, कागदपत्र आहेत, कपडे आहेत, काही माहिती असते. पण ज्या बॅगा फुल साईज बॅगा भरलेल्या होत्या त्यांचं कुठे जनतेला कळलं आहे की त्या बॅगांमध्ये काय होतं, काय तपासलं, नाही तपासलं. आता देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांच्या सुद्धा बॅग तपासल्या जातात असे व्हिडिओ बाहेर येत आहेत. यापूर्वीही ते तपासल्या आता येत आहेत, काल परवा उद्धवजींनी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर येत आहेत, त्याच्या आधीचे दाखवा, आम्ही मान्य करू. मोदी शहाच्या बॅगा काही तपासल्या जात नाहीत, एकदा मोदींची बॅग तपासली तर अधिकाऱ्यांना देखील सस्पेंड करण्यात आलं. हां, बरोबर बोललात. मोदींची बॅग तपासल्यानंतर अधिकाऱ्याला सस्पेंड करतात. अर्थात पंतप्रधान आहेत, सन्माननीय पद आहे, पण नागरिकच आहात ना, संविधान तुम्हालाही लागू होतं ना. का त्याला सस्पेंड केलं, काय कारण होतं? म्हणजे तुमची बॅग नाही तपासायची. मग एखाद्या पक्षप्रमुख किंवा माजी मुख्यमंत्री म्हणून
सन्मानच द्यायचा नाही, मानच द्यायचा नाही, अपमानच करायचा. वारंवार ह्या महाराष्ट्रात उद्धवजींचा अपमान करण्याची सुपारी भाजपाने घेतलेली आहे. एक महत्त्वाचं आहे की राज ठाकरे बोलताना असं म्हटलं की उद्धव ठाकरे किंवा मग शिवसैनिकांच्या बॅगा तपासायला गरज नव्हती, कारण की त्यांच्याकडून कधी पैसे सुटत नाही, आजपर्यंत कधी पैसे सोडले गेले नाही आणि फक्त कोमट पाणीच मिळेल त्या बॅगेमध्ये, अशी टीका केली जाते. कसं बघतात? आणि कोमट पाणी पण मिळतं. पैसा सुटत नाही याची यांना अनुभव आलेला दिसतोय. तुम्ही पण इलेक्शन लढताय, प्रचंड पैसा लागतो, त्या पैशाचा पण हिशोब द्या. आमच्याकडे नाहीच आहे, आमच्याकडनं सुटतच नाही आहे. मग तुमच्याकडे अमाप तुमच्या बॅगांमध्ये आहे असा अर्थ धरायचा का? एवढ्या इलेक्शन लढताय त्या कोणा तुमच्या जीवावर लढताय का? कारण मला आठवतंय पहिलाच जेव्हा आलं स्वबळावर मी लढणार, आता ते स्वही राहिलं नाही आणि ते बळही राहिलं नाही. आणि मी तेव्हाही म्हटलेलं स्व आणि बळ हे मात्र एकत्र ठेवा. आज ते कुठे दिसतंय? त्यांना वाटलं होतं भारतीय जनता पार्टी शिंदे आपल्याला अचळय अगदी अलगद सगळ्यांना निवडून आणतील, माझ्या मुलालाही निवडून आणतील, पण ते घडतंय वेगळं. याचा अर्थ राजकारण ते राजकारणच आहे. त्या राजकारणाचा चुलत भावावर बोलल्यामुळे जर तुम्हाला खूप काहीतरी मिळतंय तर ते आज आम्हाला दिसतंय. कशाला आम्हाला समस्या का करायची आहे? काल जर तुमचा एक नेता स्वतःच्या कार्यकर्त्या, आता त्या कार्यकर्त्याला पण बोलता केला, एक कार्यकर्त्याला लाथ घालताना दिसतोय, लाथ घालताना दिसतोय, आणि मग जेव्हा अंगाशी आलं त्या गरीब कार्यकर्त्याला मग बाईट द्यायला लावली. अहो एवढी आपली जनता अज्ञानी आहे का? सुज्ञ जनता आहे. तुम्ही लाथा घालताय, कार्यकर्त्यांना लाथा घालताय, आणि वर असं काय म्हटलं की म्हणायचं काही नेत्यांना फक्त अडचण करायची माहिती. अरे वा वा, सगळं तुम्ही करा. 1500 रुपये तुम्ही देणार आणि 1500 रुपयामध्ये अर्धा डझन फौज जी महिलांवर घाणेरडं बोलली आहे, मग ते पण आम्ही नजरअंदाज करायचं नाही बोलायचं. म्हणजे हे काय हिटलरशाही आहे का? ही हिटलरशाही आहे. जे आम्ही करू ते बोलायचं कोणी नाही. जोगेश्वरीमध्ये काल पैसे वितरण केले गेले असं दिसून आलं मातोश्री क्लबच्या मधून, आणि त्याच्यावरून काल दोन्ही जे शिवसेनेचे पक्ष आहेत त्या दोन्ही शिवसेनेच्या पक्षांमध्ये चांगलीच हाणामारी झाली कार्यकर्त्यांमध्ये. बघा आता हे शेवटचे 5 दिवस आहे, तर ह्या अशा गोष्टी आमच्या काल कोळीवाड्यामध्ये मोठे सेट, हे 5000च्या वर सेट होते, ते पकडले, निवडणूक आयोगाला दाखवले, पोलिसांनी पाहिजे तशी कारवाई नाही केली. गांधीनगर हे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट. नंतर गांधीनगरमध्ये दत्ता नरवणकरनी 4 रूम खचाखच मग भांड्यांच्या ह्यानी भरलेले होते. कुठून आणली? कोणासाठी आणली? लाच देता आमच्या लोकांना, आणि ह्याच्यावर विरोध केला, मारामारी करायला येतात. मातोश्री म्हणजे वायकर, ज्या वायकरांना बोट धरून चालायला शिकवलं, त्यांच्याकडे जर पैसे वाटप होत असतील, वायकरांच्या मातोश्रीवर पैसे वाटतात, विरोध तर होणारच. आणि विरोध केला तर मारामारी करतात. खरं म्हणजे हा काय वेगळा स्टंट करतात. हा राज ठाकरेंची माणसं काय, कोण काय, खुर्ची कोणी ठेवली? संजय राऊत उद्धवजींबरोबर असलेले त्यांना का तिकडे पाचारण करता? कारण नसताना राजकारणातलं खाचकरण आणायचं बाहेर आणि चर्चेत राहायचं, हे चाललेलं आहे. रेवंत रेड्डी यांची प्रजा किंवा त्यांच्या गावामधली लोक आमच्याकडे भरपूर आहेत. तेलंगणाची आहेत, नंतर सगळे म्हणजे ज्याला तेलगू म्हणतो आपण, त्या लोकांनी जाऊन त्यांना पाचारण केलं होतं की तुम्ही आमच्याकडे या. आणि ते मुंबईत असे वारंवार येतात. पण आता निवडणुकाच आहे,
तर एवढा मोठा प्रोटोकॉल आपल्याकडे येणार आहे, तर त्याची माहिती आम्हाला मिळाली. कोणी बोलवलं आहे, तर आमच्याच लोकांनी बोलवलं होतं. त्यामुळे ते येऊन भेटणार, सदिच्छा शुभेच्छा देत. इथे कोण येत आहे त्याच्याबद्दल आम्हाला कधीच नाही. परवाच्या दिवशी 2 दिवसापूर्वी UPचे मोदी योगी बाबा, हां योगी बाबा, हां एक रहेंगे तो सेफ रहेंगे करून एक सांगतो, कटेंगे तो बटेंगे तो कटेंगे, हे मोदींचं स्लोगन. दुसरे योगी एक है तो सेफ है. अरे काय चाललंय काय? कोण कटणार, कोण बाटणार? महाराष्ट्र मात्र तुम्हाला लुटायला देणार नाही, हाच हे आहे ना. त्यामुळे काही स्लोगन चालवत आहेत, काही बोलत आहेत. त्यामुळे याकडे निवडणूक म्हणूनच पाहावी. आपल्या पक्षाकडून अडाणी यांच्यावरती सातत्याने टीका केली जात होती. आता स्वतः अजित पवार यांनी एक गौप्यस्फोट केलेला आहे की 2019 साली जो सकाळचा शपथविधी झाला त्या बैठकीत शरद पवार, अजित पवार हे भाजपच्या अमित शहा यांच्यासोबत होते, पण त्या बैठकीत अडाणी देखील होते, असा गौप्यस्फोट स्वतः अजित पवारांनी केला. त्या अजित पवारांच्या गौप्यस्फोटाने हा आता लवंगी बार झालाय. एक तर हा झाकली मूठ होती, ती तुमची आता फोकाची झाली आहे. काय बोलतात त्यांना कळत नाही. त्यामुळे अजित पवारांबद्दल आता बोलायचंच नाही, कारण इकडूनही बॉल मारतायत, तिकडूनही मारतायत, आणि मधल्यामध्ये ते अटकले, खजूर में लटके ना तसे. एक मिनिट, गौतम अदानी आजही शरदचंद्र पवारांचे मित्र आहेत. ते त्यांचे मित्र आहेत म्हणून आम्ही जे काही उद्ध्वस्त करायला निघालं आहे त्याबद्दल आम्ही गप्प बसू, तर आम्ही गप्प बसत नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. अदानी करतायत, कोणी जो कोण करत असतील त्यांनी तिथल्या स्थानिक लोकांना व्यवस्थित न्याय द्यावा. तुमच्या फायद्याच्या गोष्टी 70% आणि लोकांच्या गोष्टी 30% असेल तर त्याला विरोध होणार म्हणजे होणार. मग ते अदानी असो, अजून कोण असो, ते होणार. आणि त्यांच्या मैत्रीत हा अजित पवारांनी केला आहे, बरोबर आहे. तुमचे पण काकांना माहिती आहे काय गुण आहेत ते. आता एक महत्त्वाचा मुद्दा आहे की काल वराळीत मिलिंद देवरांची काही भांडी वाटप झाली. स्वतः नीलम गोरे यांची उपस्थिती होती असं चर्चेसमोर येताना पाहिलं. कसं बघता ते? नाही, मी काही बघत नाही, संविधानिक पद आणि दुसरीकडे मी काही बघत नाही. मी त्या ताईंना अण्णव गोरे, त्यांचं वागणं काळे हे मला तेव्हाही माहिती होतं. 24 वर्षे मलिदा खाल्ला, आता मिळणार नाही ह्या उद्देशाने सगळ्यांना साक्षात्कार झाले की उद्धवजी असं वागतात. तुझ्या खाताना नाही वाटले, बसताना नाही वाटले, पदांवर बसताना नाही वाटलं, पण आता कळलं जरा पद डळमळीत होतोय. मग फिक्स कुठे होईल, तर बाबा शिंदेकडे होईल, भाजपाकडे म्हणून गेल्या. आणि आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. आता निवडणूक आयोगसुद्धा खरंच मनापासून आणि निवडणूक आयोग म्हणून काय भूमिका घेत आहे ते आज संध्याकाळपर्यंत आम्हाला कळेल. आमच्या अनिल परमानी सांगितलं आहे, कळेल आम्हाला. घंटा कोण विकतं? कोणी कोणाच्या नेऊन पायाखाली ठेवली आहे शिवसेना, कोणी कोणाच्या आमचं चिन्ह नेऊन ठेवलं आहे. फक्त सगळं मॅनेज आहे तिथपर्यंत ठीक आहे. ज्या दिवशी ते सगळं मॅनेज संपेल त्या दिवशी आम्हालाही आमचं मिळेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.